असं वाटत आहे का कोणत्या तरी डॅमचा दरवाजा सोडलाय. बाईक वाहते रे. या तामिनी घाटच्या नद्या मित्रांनो एकदम असं तुफानवाल्या वाहून राहिल्या. सो गुड मॉर्निंग फ्रेंड्स, हॅलो अँड वेलकम टू द आपलं यूट्यूब चॅनल. हे जे प्रदीपमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण आलो आहे मित्रांनो सह्याद्रीतला मुंबई पुणेकर लोकांचं पावसाळ्यातलं सगळ्यात मोठं माहेरघर म्हणजेच की तामिनी घाटामध्ये. आणि तामिनी घाटासारखे जे नजारे आपल्याला दुसरीकडे कुठंच पाहायला भेटू शकत नाही. सो आज आपण पण सुद्धा तामिनी घाट जाऊ आणि एक्सप्लोर करूया तामिनी घाटातले असे सुंदर सुंदर वाले नजारे. तर चला मग मित्रांनो सुरू करूया आजच्या सुंदरशा अशा जर्नीसाठी. आज मित्रांनो तामिनी घाटमध्ये असा भयानक मला पाऊस चालू आहे ना, म्हणजे एक राहते रेड अलर्ट, पण आज रेड अलर्टचाही रेड अलर्ट वाटून राहिलं. एवढा भयानक असा पाऊस आहे इथं. आणि नेमक्या 100-200 मीटरवरच्या गाड्या पण दिसत नाही, एवढा जोराचा पाऊस येऊन राहिला आहे. बहुतच भयानक चालू आहे इथं. पडतो रे बा. मित्रांनो पाऊस एवढा भयानक चालू आहे की रोडवर जागोजागी आहे ना एकदम असं लाल लाल पाणी जमा झालं आहे पा. आणि येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या पूर्ण याच्यातून अर्ध्या डुबून राहिल्या, एवढं जास्त पाणी आहे. अर्धी गाडी डुबून एवढं पाऊस आहे मित्रांनो, भयानक. आता आपलं काय होणार आहे इथून पाऊस. आणि इथं सामोरं दिसत आहे तामिनी घाटाचे काही डोंगर. आणि जे पावसामुळं पाऊस आहे प्रॉपर धुकं आहे. पाऊस एवढा जास्त आहे का पूर्ण डोंगर गायब होऊन राहिला इथून. या गाड्या पा किती भयानक वाटत आहे इथून मधातून जाताना. तर या जागेवरून आता आपला जो पहिला डेस्टिनेशन राहणार आहे मित्रांनो तामिनी घाटकडे जाताना, तो असणार आहे आपला पडसे वॉटरफॉल. आज तर एकदम फाडवाला एकदम तगडावाला फोर्स राहणार आहे त्या जागेवर. तर चला जास्त टाइम वेस्ट न करता डायरेक्ट निघू पडसे वॉटरफॉलच्या जवळ. अख्खे लोक वाहून राहिले मित्रांनो. बघा एवढा पाऊस आहे आणि एवढा फ्लो मध्ये पाऊस येतो इथून. बाईक वाहते रे. बाईक पूर्ण अशी लहरत होती आपली मित्रांनो. एवढा जास्त पाणी येतात फ्लो मध्ये रोडवर. भयानक असा तामिनी घाटात चालू आहे तांडवात. आपण आजपर्यंत मित्रांनो तामिनी घाटात इतकी वेळ आलो, बट आपल्याला असा डरावना नजारा दिसला आहे ना, जो याच्या पहिले मी कधीच नाही बघितला. माहित ना कोणाच्या तरी प्रायव्हेट प्रॉपर्टी मध्ये घुसून आपण तिकडे चाललो आहोत. अरे मेरे बापरे, पाणी का काव आहे हा. मुळशी डॅम असा भरला आहे मित्रांनो, एकदम लदालद भरून आहे. हे बघा हा मुळशी डॅम. ॲक्च्युली मुळशी डॅमचा हा एक छोटासा पार्ट आहे या साईड मधला, जो आपल्याला रोडवरून पाहण्यात भेटत आहे. तर काही दूरपर्यंत गढूळ पाणी आहे, त्याच्यानंतर तर दिसतच नाही. एवढा पाऊस चालू आहे भयानक या जागेवर. ॲक्च्युअल मध्ये जसं समुद्रात लाटा येतात ना, तसाच बिलकुल सेम लाटा इथं जनरेट होऊन राहिल्या. एवढा भयानक. बापरे बाप. मला वाटतंय का आज मी जास्तच रेड अलर्टच्या दिवशी आलो आहो. बापरे. तर विचार करा तर पडसे वॉटरफॉल म्हणजे जिथं आपण आता चाललो आहोत, आपला पहिला डेस्टिनेशन आहे, त्या जागेवरचा फ्लो किती गंदा असणार आहे, किती भयानक असणार आहे, एकदम रौद्र रूप. तर चला निघू पटकन.
मित्रांनो, पडसे वॉटरफॉल आहे रेड अलर्ट वर. एकदमच गंदा, एकदमच रौद्र रूपामध्ये आता दिसत आहे आपल्याला आपल्या समोर. इथं एकदा अगर नजारा चेक करा फक्त, पाणी किती भयानक फ्लो मध्ये येत आहे. जर इथून कोणी वाहून गेला तर तो डायरेक्ट जाऊन पोहोचणार मुडशी डॅम मध्ये. एवढा गंदावाला फ्लो चालू आहे आज. नाही, इथून आपल्याला असं काहीतरी जायचं आहे पडसे वॉटरफॉलकडं, आणि आपल्याला तो आज रौद्र रूपी पडसे वॉटरफॉल पाहायला भेटणार. आज या जागेवर जास्त लोक पण नाही दिसत आहेत. जर कोणी एकटा व्यक्ती जर आला ना, वाहून गेला ना, अरे मेरे बाप रे, हा फ्लो आहे का काय तगडा. इथं चालू आहे पडसे वॉटरफॉल ना, मागा चालू आहे हजारो असंख्य असे धबधबे. या जागेवर असा काहीतरी तगडावाला फ्लो चालू आहे मित्रांनो. वाहून जर गेला ना कोणी तर काही उपाय नाही, दुसरा डायरेक्ट मुडशी डॅम मध्ये भेटणार का नाही माहित नाही. असं वाटत आहे का कोणत्या तरी डॅमचा दरवाजा सोडला आहे. आणि मागून जे हजारो फूट वरून खाली पडणारे धबधबे इतके छान वाटत आहे, इतके सुंदर दिसत आहे. बहुत जबरदस्त. कुठून आले दादा तुम्ही? पुण्यातून. पुणे, ओके. आज काही लोक पण आले, छोटे छोटे पिल्लू पण आहे. कुठली आहे तू, गावातली का? अच्छा, आज जास्तच पाऊस आहे ना या जागेवर. काय नाव तुझं? अच्छा, चालतं. चला तर मग इथून निघूया मित्रांनो आपण समोरच्या डेस्टिनेशनवर. या जागेवर जास्त वेळ थांबणं योग्य नाही, कारण पावसाचा फ्लो अजून 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 वाढतच चालला आहे. आता इथून निघू आणि पाहू तामिनी घाटातल्या अजून सुंदर सुंदरवाल्या जागा, ते पण रेड अलर्टच्या दिवशी. बरोबर आहे. या तामिनी घाटच्या नद्या मित्रांनो एकदम अशा तुफानवाल्या वाहून राहिल्या आज. आणि आता कलर पहा कसा एकदम लाल लाल मातीचा कलर आहे, कारण की आजच नेमका रेड अलर्ट सांगितला या जागेवर. तर त्याच्यामुळे पूर्ण डोंगरावरचं जे पाणी आहे ना, डोंगराची जे माती आहे ते अशी खाली येऊन राहिली आहे पूर्ण लाल लाल पाण्याच्या रूपात. तर नद्या गिद्या एकदम अशा पूर्ण तुफान वाहून राहिल्या आहेत. तुफान तुफान का देवता जागोजागी आहे ना मित्रांनो, वॉटरफॉल दिसणं चालू होतील. एकदमच खतरा. आणि इथून वाहत आहे मित्रांनो एक नायजेरिया वॉटरफॉल, बहुतच भयानक. एवढा बेकार फ्लो आहे आज. जंगल चेक करा मित्रांनो, अख्खाच्या अख्खा आहे ना पूर्ण धुक्यामध्ये गायब झाला आहे. जर कोणता साप वाप जर असा टुबकाने येऊन पडला आपल्या अंगावर तर आपण काहीच नाही करू शकत इथं. मग येताना तर 100% आपल्याला अंधार होणार आहे, म्हणजे रात्र होणार आहे. तर काही दिसते का नाही दिसते रोड माहीत नाही, कारण की मला आत्ताच रोड काही दिसत नाही. एवढा जास्त धुकं पसरला आहे इथं. इथं असं वाटून राहिलं मित्रांनो का तामिनी घाट जो आपल्यासाठी सजवून ठेवला आहे. इथं पहा पूर्ण सगळीकडे धुकं आहे, आणि आपल्या राईट साईडमध्ये म्हणजे आपल्या लेफ्ट साईडमध्ये एक बहुत मोठावाला वॉटरफॉल खाली पडत आहे. त्या पाहताना एकदम पांढरा शुभ्र आणि सुंदर आहे. बहुत
बहुत जास्त वरून तिथून खाली पडत आहे पाणी आहे. तर एकदा तिथं आपण वर जाऊन पाहू. हा वॉटरफॉल का किती वरून पडत आहे खाली आणि पूर्ण पांढरं पांढरं शुभ्र पाणी आहे. हा आणि आता आपली बाईक पार्क करून ठेवली आहे. मधात रोड आहे, त्या साईड मध्ये व्हॅली आहे, पण पूर्ण व्हॅली गायब झाली आहे धुक्यामध्ये. चला तर जाऊ आता खाली. जास्त फ्लो आहे ना, फ्लो वाढतच चालला आहे मित्रांनो. इथून पटकन निघू आपण खाली आपल्या बाईक जवळ. आणि आपली बाईक पहा मित्रांनो किती सुंदर दिसून राहिली आहे, बहुत जबरदस्त. मागचा वॉटरफॉल पेक्षा हा वाला वॉटरफॉल मित्रांनो अजूनच जास्त मोठा वाटून राहिला आहे. अरे पांढरा पांढरा शुभ्र. आपल्याला असे मित्रांनो जागोजागी यायला हजारो वॉटरफॉल पाहायला भेटतात कामिनी घाटामध्ये. तर चला बघा, आता इथून तर आपण समोर निघूया. समोरचे अजून खूप सारे वॉटरफॉल्स आहेत आपल्याला बघायचे आहेत. रस्त्याच्या बाजूबाजूमध्ये मित्रांनो इतके सुंदर सुंदरसे आज वॉटरफॉल चालू आहे ना, बहुत जबरदस्त. जसा की हा पहा, इथून एक समोर वॉटरफॉल आला, मिल्की बार वॉटरफॉल समोर. अच्छा ओके, बहुत सुंदर वाला वॉटरफॉल आहे मित्रांनो हा वाला, बहुत जबरदस्त. पहा किती भयानक आहे ना, किती सुंदर वाटून राहिला हा वाला वॉटरफॉल या जागेवरून मित्रांनो. ना आपली व्हाईट ब्युटी इथं या वॉटरफॉल मध्ये एकदम मॅच होऊन राहिली आहे पांढऱ्या कलर मध्ये. चला अजून आपल्याला खूप सारे वॉटरफॉल पाहायचे आहे, तर निघूया समोर फटाफट फटाफट. आणि इथं फॉग किती भयानक झाला आहे, पूर्ण धुनी ना, पुरा धुंगा धुंगा झाला आहे भाऊ रोडवर. धुर्रा ही धुर्रा. अजून एक समोर आला आहे मस्त असा वॉटरफॉल. इथं अजून एक मस्त सुंदर वाला वॉटरफॉल मित्रांनो. म्हणजे तुम्हाला प्रत्येक एका मिनिटानंतर म्हणजे 30-30 सेकंड नंतर असे मोठे मोठे वॉटरफॉल या जागेवर तुम्हाला पाहायला भेटतील. ते बहुत जबरदस्त आहे, बहुत जास्त फ्लो मध्ये वाहून राहिले आहे, कारण की आज आहे रेड अलर्ट. तर त्याच्यासाठी अख्खा पूर्ण तामिनी घाट आज पाण्यामध्ये वाहून राहिला आहे असं समजा. त्या रोडवरून जात असताना आहे ना असे सुंदर सुंदर तुम्हाला धबधबे आहे ना रोडवरून खाली पडताना दिसतील, म्हणजे डोंगरावरून खाली रोडवर. बहुत जबरदस्त. तामिनी घाटातली आजची सिच्युएशन कोण मित्रांनो समजत ना, खुश हो, एक्साइटेड हो, रडू की हसू म्हणून. असा धुका पसरला आहे ना, असा पाऊस पण चालू आहे बहुतच जास्त. आणि अख्खं तोंडात आहे ना मित्रांनो आपल्या पाणी घुसून राहिलं आहे, कारण की वायझर आपण ओपन करून चालवत आहोत, त्याच्यासाठी इथं पूर्ण तोंडात पाणी चाललं आहे. आता फॉग जमावून राहिला या वायझरवर. मागाचा एक टोल नाका गेला मित्रांनो, म्हणजे की त्या टोल नाकाच्या पहिले आपण होतो पुणे जिल्ह्यामध्ये, आणि आपण जसं आता इथं आलो टोल नाका क्रॉस करून रायगड जिल्ह्यात, म्हणजे ती कोकणामध्ये. आता आपण या घाटामध्ये जस्ट एंटर होऊ. इथं ओरडू माझा आपला घरा गेला फाटून. तर लेफ्ट साईडमध्ये पण पूर्ण आहे ना हे आहे
ढगांची चादर सवार केली होती मागच्या वर्षी येऊन, पण आता सगळं धोक्यामध्ये गायब झाला आहे. आणि इथून आता हा घाट होते प्रॉपरली चालू. त्या घाटात पण एंटर झाला असा एक सुंदरसा वॉटरफॉल आपल्याला पहिला वॉटरफॉल घाटातला भेटला आहे. कोण ओरडत आहे माहिती नाही. आजचा जो नजारा आहे ना मित्रांनो ताम्हिणी घाटातला, लिटरली मी कधी नाही पाहिला होता असा सुंदरवाला ताम्हिणी घाट. जागोजागी आपल्याला वॉटरफॉल दिसतील इथं. हा एकदम असा रोडला टच असलेला एक मस्तवाला वॉटरफॉल आहे. पण ऍक्च्युली आहे मित्रांनो एकदम ना रोडवर आहे, जसं की पहा इथं एकदम रोडवर आहे. ठीक आहे, तर या टर्निंगवर आपण इथं जास्त वेळ थांबू नाही शकत, कारण की मागून जर कोणती गाडी स्पीडमध्ये आली तर तिला काही माहीत नाही राहणार का इथं कोणी उभा आहे बाईक लावून म्हणून. तर इथं जास्त वेळ थांबू नका. आणि इथं आला अजून एक सुंदरसा सर्वात मोठावाला वॉटरफॉल. वॉटरफॉल पहा मित्रांनो, किती हाईट वरून पडत आहे, खाली येत आहे. आणि हे माकडं बाय आपने भाई से भाई हो क्या है तो पहा, इथं एक वॉटरफॉल, इथं एक वॉटरफॉल, इथं एक वॉटरफॉल, जो की बहुत हाईट वरून पडून राहिला आहे, बहुतच मोठा वाला आहे. बाहुबली वाला वॉटरफॉल वाटला एकदमच. इथं गेला, इथं एक वॉटरफॉल आला बहुत मोठा वाला. आता कोणता घाट आहे सांगा, तिथं असे असंख्य असे वॉटरफॉल आपल्याला जागोजागी पडताना आपल्याला दिसत असतील. असे सुंदर नजारे मित्रांनो दुसरीकडे कुठंच नाही भेटणार आहे. ताम्हिणी घाटला एकदा या, नक्की नक्की नक्कीवाला व्हिजिट करा मित्रांनो. हा पहा किती वरून पडत आहे ना, किती मोठा असा पांढरा शुभ्र दुधासारखा पडणारा पाण्याचा एक धबधबा, बहुत जबरदस्त. हे सगळं या साईडून पडणारं पाणी आता इथून असं खाली जाईल, म्हणजे की पुन्हा एक मोठावाला वॉटरफॉल खाली तयार होतो. तर तो वाला वॉटरफॉल आपण या रोडानं खाली जाऊन पाहू. पुन्हा आपल्याला एकदा मित्रांनो रोडवर असा बहुत मोठावाला वॉटरफॉल दिसला आहे, जो की 500 फूट हाईट वरून तर आरामात पडतच असणार. हा पहिले वरून पडत आहे, नंतर मग खाली येऊन इथे एक हा वॉटरफॉल क्रिएट होता, एक छोटासा धबधबा. आणि मग हे पाणी इकडून जाऊन असं खाली एक बहुत मोठावाला वॉटरफॉल बनणार. हे फक्त ना फक्त मित्रांनो ताम्हिणी घाटातच शक्य आहे. बहुत जबरदस्त, बहुतच जबरदस्त. चला आपल्याला अजून पूर्ण ताम्हिणी घाटमध्ये असे सुंदर सुंदरवाले आहे ना वॉटरफॉल भेटणार आहे. तर पुन्हा अजून समोर जाऊ, पुन्हा भाऊ अजून आपल्याला किती मोठे मोठेवाले
वॉटरफॉल पाहायला भेटू शकतात. अख्खा माझा गळा दुखला आहे आज. या तर मग मित्रांनो अजून रौद्र रूपीवाला असा सुंदरसा एक वॉटरफॉल या जागेवर केस आहे तुमच्यासाठी. बहुत जास्त फ्लो आहे या पाण्याचा. अशी सुंदरता आज मित्रांनो जागोजागी आहे तामिनी घाटामध्ये. आणि पाऊस काही थांबायचं नाव घेऊन नाही राहिला. पाऊस वाढत आहे, कमी होत आहे, बंद होत आहे. बंद तर होत नाही, कमी जास्त होऊन राहिला आणि जास्तच जास्त होत आहे. बाबो आपल्या कॅमेऱ्याची बॅटरी खतम होऊन जाणार, बाईकचं पेट्रोल खतम होऊन जाणार मित्रांनो. पण तामिनी घाटातले आजचे हे धबधबे काही संपणार नाही, काही खतम होणार नाही. आणि हे पाणी पहा डायरेक्ट रोडवर पडून राहिलं आहे. बहुतच जबरदस्त. मस्त वॉटरफॉल आहे रावाला. हे किती जास्त हाईट वरून पडत आहे, पाहत आहे का पुट्टे हो? लय भयानक बाई. आता आपण पाहणार आहोत मित्रांनो तामिनी घाटातला सगळ्यात उंचावरून पडणारा वॉटरफॉल आणि सगळ्यात शेवटचा वॉटरफॉल. तर इथं आपण मस्तवाला थांबू. बहुत जबरदस्त पैकी. हा किती जास्त हाईट वरून पडते. तर हाच आहे मित्रांनो तामिनी घाटातला सगळ्यात शेवटचा वॉटरफॉल आणि सगळ्यात उंचीवरून पडणारा वॉटरफॉल. तर आज या जागेवरचा फ्लो जो आहे तो एकदम आसमान को छू जाने वाला असा फ्लो दिसत आहे. बहुतच जास्त फ्लोमध्ये ना जास्त वाईड होऊन तो वॉटरफॉलच पडून राहिला आहे खाली. तर इथं पूर्ण अख्खी अशी लाईटच आहे मित्रांनो वॉटरफॉलची, एकदम जिथपर्यंत तुम्ही पाहू शकता तिथपर्यंत शेवटपर्यंत. आता इथं थोडं फॉग येणं चालू झालं आहे. खाली येऊन पूर्ण फॉग पूर्ण आहे ना वॉटरफॉलचा व्ह्यू चालला जाईल. तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मित्रांनो तामिनी घाटातला कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि होऊ शकेल तेवढा जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून तुम्ही घरी बसून अशा सुंदर सुंदर जागांच्या आणि सुंदर सुंदर व्हिडिओजचा आनंद घेऊ शकणार. तो भेटूया नेक्स्ट वेळेला कुठल्या तरी अशा सुंदरशा जागेवर. तो त्यापर्यंत टाटा बाय बाय.